केंद्र सरकारच्या देशभरातल्या नागरिकांच्यासाठी जवळजवळ 80 प्रकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत। या 80 प्रकारच्या योजना अगदी तळागाळापर्यंत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतात का याची माहिती, त्याचा आढावा घेण्याच्या संदर्भात दिशा समितीची बैठक घेतली जाते। आज कोल्हापूर जिल्ह्याची दिशा समितीची बैठक या विभागाचे सन्माननीय खासदार धैर्यशीलजी माने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। या बैठकीसाठी आम्ही तिन्ही खासदार, मी आहे आणि सन्माननीय खासदार शाहू महाराज साहेब हेही उपस्थित होते। जिल्हाधिकारी महोदय, त्याचबरोबर दोन्ही महापालिकांचे आयुक्त, सर्व विभागाचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते। आणि या सगळ्या जवळजवळ 80 योजना ग्रामीण स्तरापर्यंत, शहरातील अंतिम स्तरापर्यंत कशा पोहोचतील यासाठी वर्षभर अधिकारी काय काम करतात याचा आज आढावा घेतलेला आहे। खरं पाहता खूप चांगली परिस्थिती आहे। कोल्हापूर जिल्हा या सगळ्या योजना राबवण्यामध्ये राज्यामध्ये दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावर आहे। तर आम्ही तिन्ही खासदारांनी आज सगळ्यांना विनंती वजा आव्हान केलेलं आहे की कोल्हापूर जिल्हा 1 नंबरला येण्याच्या दृष्टिकोनातून थोडासा आणखीन परफॉर्मन्स अधिकाऱ्यांचा सुधारला पाहिजे। अधिकाऱ्यांनी आणखीन थोडंसं अधिकचं काम केलं पाहिजे, जेणेकरून केंद्राच्या सगळ्या योजनांचा लाभ 100% लोकांना व्हावा। या दृष्टिकोनातून आज ही बैठक संपन्न झाली। जवळजवळ 6-7 तास ही बैठक चालू आहे। अतिशय समाधानकारक रिपोर्ट आपल्या जिल्ह्यातल्या दिशा समितीकडे सर्व विभागांचा आलेला आहे। अधिवेशन सुरू होते, पावसाळी अधिवेशन सुरू होते, काय सांगू शकाल त्याबद्दल? कोणते प्रश्न महत्त्वाचे असतील? नाही, आजच्या या बैठकीमध्ये एक 2-3 विषय केंद्र स्तरावर प्रलंबित असलेले, ज्याच्यामध्ये मुद्रा योजना जी आहे अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे, त्या मुद्रा योजनामध्ये काही त्रुटी आहेत, त्यामध्ये काही दुरुस्त्या करायच्या आहेत। तर त्या संदर्भात अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे आणि आम्ही तिन्ही खासदारांनी त्याचा पाठपुरावा करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहोत। त्याचबरोबर PM किसान सन्मान निधीचे काही लाभार्थी वंचित आहेत, वन विभागाचे काही प्रश्न प्रलंबित आहेत, असे अनेक विषय आहेत। जलजीवन मिशनमध्ये काही स्कीम्स आपल्या अपूर्ण आहेत। तर अशा काही प्रलंबित असलेले जे विषय आहेत, काही त्रुटींमुळे किंवा काही अडचणींमुळे, काही ठिकाणी जागा उपलब्ध नसल्यामुळे सौर प्रकल्प उभा राहू शकलेले नाहीत। तर असे अनेक विषय आहेत जे आम्ही आता अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत, त्याची माहिती आम्हाला द्यावी। हे सगळे विषय आम्ही या अधिवेशनामध्ये, आता पावसाळ्या अधिवेशनामध्ये आम्ही उपस्थित करणार आहोत। महापालिकेने प्रसाद योजनेचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे, अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला सपोर्टेड, त्याच्यासाठी काय? काही दिवसापूर्वी सन्माननीय गृहमंत्री अमित शाह साहेबांच्या हस्ते आई अंबाबाई महालक्ष्मीच्या तीर्थक्षेत्राच्या विकासासंदर्भातल्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आपण सगळ्यांनी पाहिला। यामध्येच प्रसाद योजनेमध्ये कोल्हापूरच्या या महालक्ष्मीला अनुसरून अन्य काही सुविधा शहरामध्ये व्हाव्यात यासाठी एक चांगला प्रस्ताव आपण करून गृहमंत्री महोदयांच्याकडे दिलेला आहे। आता त्याला काही 15-20 दिवसच झालेले आहेत। येणाऱ्या अधिवेशनामध्ये आम्ही तिन्ही खासदार मिळून गृहमंत्री महोदयांना भेटून त्याचा पाठपुरावा करू आणि ज्या पद्धतीनं प्रधानमंत्री मोदीजींचं जे ब्रीदवाक्य आहे की सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास, तर या दृष्टिकोनातून सगळे लोकप्रतिनिधी, सगळे अधिकारी, आम्ही सगळे मिळून प्रयास करून या सगळ्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतील, मोठ्या प्रमाणात निधी जिल्ह्याला मिळून आपले सगळे प्रश्न संपुष्टात येतील, यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे। केंद्रातल्या योजना भरपूर आहेत, पण प्रशासन नागरिकांपर्यंत पोहोचवायला कमी पडते असं वाटतं? नाही, मी सांगितलं, राज्यात आपण दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावर आहे। आपण कुठेही कमी पडलेलो नाही। सगळे विभाग आपले तत्पर आहेत, सगळे विभाग चांगलं काम करतायत। जिल्हाधिकारी महोदय त्याचा सातत्यानं आढावा घेत आहेत, दोन्ही महापालिकांचे आयुक्त त्यामध्ये कार्यरत आहेत, सगळे आमचे आता नवीन सभापती, सर्व आमचे आता महायुतीचे आमदार हे सातत्यानं याच्यावर लक्ष ठेवून असल्यामुळं आपला प्रगती रिपोर्ट, प्रोग्रेस रिपोर्ट जो तो अतिशय चांगला आहे। 90%, 95%, 99% पर्यंत काही विभागांची कामं झालेली आहेत। त्यामुळं पाठीमागे अशातला कोणताही भाग नाही। नंबर 1 येण्यासाठी आपला पुढचा प्रयत्न असला पाहिजे, ही आमची सगळ्यांची कल्पना आहे। अंतिम मुदत वाढवण्याचा सरकारचा काय विचार आहे? नाही, अजून सगळ्याच जिल्ह्यातून अशी मागणी झालेली आहे की हा थोडासा कालावधी वाढवून दिला पाहिजे, कारण अधिकाऱ्यांना काम करत असताना जे BLO आहेत त्यांना मर्यादा यायला लागलेल्या आहेत। आता त्यामध्ये आमचे BLA 2 पण आहेत, परंतु नागरिकांमध्ये अजून तेवढा अवेअरनेस होणं, या सगळ्या गोष्टी, फॉर्म वितरित झालेले आहेत, परंतु फॉर्म भरून वेळेत मिळणं, त्यामधल्या त्रुटी दुरुस्त करणं, याला थोडासा वेळ लागतोय। त्यामुळं थोडासा कालावधी वाढवून मिळाला पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे। अजून निर्णय झालेला नाही, पण लवकर काहीतरी होईल असं मला वाटतंय। हे पहा, अजून अल निनोमुळं जी परिस्थिती राज्यभर, देशभर झालेली आहे, त्याचा इतका परिणाम अजून कोल्हापूर जिल्ह्यावर तरी मला वाटत नाही।
पाऊस थोडा झालेला आहे, पेरण्या झालेल्या आहेत, पण तुम्ही म्हणताय तसे कुठं पेरण्या करपलेल्या आहेत अशी अजून परिस्थिती नाही आहे. पिकं बियाणे पेरणे झालेले असलेली कुठेही अजून खराब झालेलं नाही आहे आणि आपण सगळेजण आशावादी आहोत. आई अंबाबाईचं कृपाछत्र आपल्यावर आहे. चांगला पाऊस पडेल, सगळी धरणं महाराष्ट्रातली भरतील. कोल्हापूर जिल्ह्यात तर धरण 1 दिवसात 50% भरतं आहे. त्यामुळं अजून आपल्याला निराश होण्याची आवश्यकता नाही आहे. भरपूर पाऊस पडेल. शासनाकडे आपल्याला कुठलीही मदत मागायची परिस्थिती येऊ नये अशी आहे अंबाबाई चरणी प्रार्थना आहे. नवीन सुझुकी E-Access इलेक्ट्रिक स्कूटर सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण. आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या.